नमस्कार मित्रांनो, मी खावबली. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन एपिसोडमध्ये. मित्रांनो, आंब्याचा सीझन आला आहे, हे सर्वांना माहित आहे. ऑलमोस्ट सीझन संपत आलाय. पण मग तुम्हाला ना एक स्पॉट दाखवायचा होता आंब्याचा. आजकाल आपण बघत आहोत की वाशी एपीएमसी मार्केटमध्ये किंवा कुठल्याही मार्केटमध्ये केमिकल फवारणी वगैरे मारली जाते आंब्यांना, जेणेकरून की केमिकल रिॲक्शन्स, आंबे आजकाल सर्व ॲडल्ट्रेशन सर्वीकडे चालू आहे, भेळ मिसळ. तर मी आज गेले कित्येक वर्ष एपीएमसी मधून एकाच ठिकाणातून आंबे मागवतो. त्यांचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की ते तुम्हाला कधीच पिकलेले आंबे देणार नाहीत. ते तुम्हाला कच्चे आंबे देतात आणि ते तुम्हाला थॉट प्रोसेस सांगतात की आंबे कसे पिकवायचे. म्हणजे विश्वास पण निर्माण होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या डोळ्यात एका सर्व गोष्टी होतात आणि केमिकल फवारणी वगैरे नसते. हा जो गाळा आहे, या गाळ्याचे नाव आहे महालक्ष्मी फ्रूट ट्रेडर्स F88 वाशी एपीएमसी मार्केट. यांची तिसरी जनरेशन आहे जे आंबे विकत आहेत. तर आज मी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत आणि कम्प्लीट डिटेलिंग आपण त्या ओनरकडून जाणून घेऊया की ते कुठल्या क्वालिटीचे आंबे विकतात, की कुठले व्हरायटीज आहेत आंब्याचे त्यांच्याकडे. तर चला माझ्यासोबत. तर हा जो गाळा आहे महालक्ष्मी फ्रूट ट्रेडर्स, तुम्ही बघू शकता समोरच गाळ्याचे मालक बसले आहेत. आपण पूर्ण डिटेल त्यांच्याकडून जाणून घेऊया. या तर भाऊ, मला सांग की हा व्यवसाय तुम्ही कुठल्या साली सुरू केला होता आणि याची संकल्पना काय होती तुमची व्यवसाय सुरू करण्याची, की तुम्ही पिढ्यानपिढ्या याच व्यवसायामध्ये आहात की ह्याच्या आधी पण तुमचा काय दुसरा व्यवसाय होता? तर आता तुम्हाला सांगायचं झालं तर हा व्यवसाय आपल्या आजोबांचे जे मोठे भाऊ आहेत त्यांनी चालू केलेला. अच्छा. भायका मार्केटला. त्याच्यानंतर हा व्यवसाय पुढे माझ्या काकांनी आणि वडिलांनी पुढे कॅरी फॉरवर्ड केला. आता ही मी थर्ड जनरेशन आहे. अच्छा. या व्यवसायामध्ये आलो. तर आता आपण ह्या व्यवसायामध्ये आपलं असे आपण सीझनल फ्रूट करतो. मेन टार्गेट असतो आपला मँगो, स्ट्रॉबेरी अँड कस्टर्ड ऍपल. अच्छा अच्छा, याचा व्यवसाय तुम्ही करता, फक्त मँगोचा करत नाही? मँगो, कस्टर्ड ऍपल, स्ट्रॉबेरी आणि ऍपल बोर. आणि हे जे आंबे आहेत असे मस्त सोनेरी आंबे दिसत आहे मला. बेसिकली आता हे कुठले आंबे जे ठेवलेले आहेत? आता आपण बघू शकता तुम्ही, हे जे आंबे इथे ठेवलेले आहेत हे सगळे रत्नागिरीचे आहेत. अच्छा. यावर्षी विषय असा झाला की देवगडमध्ये क्लायमेट भरपूर खराब होता. अच्छा. 20 to 25% फक्त आंबा आला तिकडे. अच्छा. बाकी क्लायमेटमुळे ना खूप आंबा मोहरच गळून गेला. अच्छा, पावसामुळे. हा, तर रत्नागिरीत थोडं वातावरण चांगलं राहिलं. त्याच्यामुळे यावर्षी तुम्हाला मार्केटमध्ये सगळीकडे रत्नागिरीचेच आंबे बघायला भेटतील. खूप सारे लोक सांगतात हा देवगड आहे, हा देवगड आहे. पण मला एक प्रश्न आहे दादा, सॉरी तुला कट करतोय, की देवगड आणि रत्नागिरी या दोन आंब्यामध्ये फरक आहे? फरक म्हणजे फरक असा काय मेजर फरक नाहीये. हे दोन बोट आहेत, काय मेजर फरक नाही. थोडासा स्लाइटली फरक आहे. 19-20? हा, 19-20 पण नाही, एकदम स्लाइटली फरक. चवीला फरक आहे? चवीला थोडा फरक आहे. अच्छा. आता काय होतं, कधी कधी आंब्याची झाडं असतात ती हाईटला असतात, कधी कधी एकदम खाली खड्ड्यात असतात, कधी कधी खडकावर असतात. म्हणजे असे वेगवेगळ्या जिथे जिथे आंबे असतात तसं तसं त्याची टेस्ट वेगवेगळी असते. तर जर मी तुला असा रत्नागिरी आणि देवगड आंबा दिला तर तुला चव करायला दिला, म्हणजे असं बघून नाही, चव करायला दिला, तर फरक माहित पडेल असं की चव? आता कसं आहे, आम्ही लहानपणापासून याच्यातच वाढलो. अच्छा. मग तुम्हाला चव लगेच माहित पडते कुठले आंबे? बघून आणि टेस्ट करून, बघून नाही कोण सांगू शकत, टेस्ट करून थोडं सांगू शकतो की हा समुद्र किनारपट्टीचा लागून असलेला आंबा आहे का थोडा आतमधला आंबा आहे. सालीवरनं थोडं कळतं, काही काहींची साल पातळ असते, थोडी जाड असते, असं थोडं कळतं. म्हणजे याचा अर्थ आहे की देवगड आणि रत्नागिरी आंब्यामध्ये फरक आहे, फरक थोडासा चवीमध्ये आहे, पण दोन्ही आंबे खायला भरपूर गोड आहेत, भरपूर भरपूर. अच्छा. म्हणजे मला वाटतं अखंड महाराष्ट्रामध्ये हे दोन आंबे जास्त प्रसिद्ध, खूप प्रसिद्ध, देवगड आणि रत्नागिरी. अच्छा. तर मला सांग दादा की आपली थॉट प्रोसेस काय आहे? तुझ्या गाड्यामध्ये लोक येऊन बोली करतात जसं बाकी गाड्यामध्ये असतं, की तू डायरेक्ट येऊन सप्लाय करतो की कसं? कारण बघ, मी आता वर्षानुवर्ष तुझ्याकडून आंबे घेतोय, बरोबर, तर मला एवढं माहिती आहे की तुम्ही आम्हाला कच्चे आंबे देता आणि तुम्ही आम्हाला एक प्रोसेस सांगता की तुम्ही घरी कसे पिकवावे. म्हणजे मला एवढा विश्वास झालाय की जे रासायनिक फवारणी वगैरे असते त्याचा काही प्रश्नच येत नाही. याच्याबद्दल मला डिटेलिंग सांग जरा. तर आता आपण कसं करतो, म्हणजे मेन कस्टमरच्या माइंडमध्ये काय असतं, आता सोशल मीडियामुळे कस्टमर व्हिडिओ वेगवेगळे बघत असतात, बरोबर आहे, तर त्यांच्या माइंडमध्ये असतं खूप लोक केमिकल वापरतात वेगवेगळे. आता 1000 डिफरंट वेंडर्स आहेत. तर आता मार्केटमध्ये कसं आहे, वेंडर रॉ मध्येच व्यापार करतात. खूप कमी असे वेंडर आहेत जे रेडी मध्ये काम करतात, बरोबर आहे. सगळे मोस्टली वेंडर रॉ मध्ये काम करतात. बाकीची जी इतर राज्यातून आलेली लोक आहेत जी तयारचा व्यापार करतात
ते लोक वेगवेगळ्या पद्धतीने आंबे पिकवतात. यातून वेस्ट बेंगॉलमधनं भरपूर लोक आपल्याकडे आलेले जे मँगोचा व्यापार करतात. अच्छा. कारण फिश कमी असतं, बाकीच्या सीझन मध्ये ते फिश विकतात, मँगोच्या सीझन मध्ये ते मँगो विकतात. मग ते वेगवेगळ्या प्रकारे पिकवतात. तर आपलं सांगायचं झालं तर आपण कस्टमरला बोलतो की तुम्ही माइंड मध्ये स्ट्रेसच घेऊ नका. आंबे कसं कोण पिकवते, काय पिकवतं. मी तर कस्टमरला डायरेक्ट बोलतो तुम्ही रॉ पेटी घ्या. माझी 3 स्टेपची प्रोसिजर आहे. मी तुम्हाला ती प्रोसेस एक्सप्लेन करतो. त्या प्रोसेसमध्ये मी तुम्हाला सांगणार कसं कसं काय करायचं. तर आता तुम्ही माझ्या शॉपवर बघितलं ना, तर याला आपण मराठीत गोंडपाट बोलतो. तर ते माझे गोंडपाट माझ्या शॉपमध्ये ठेवलेले आहेत. अच्छा. तर मी रात्री प्रत्येक आंब्याच्या पेटीवर ते गोंडपाट टाकतो आणि सकाळी त्याला हवा देतो. अच्छा. तर आपण त्यांना कच्ची पेटी दिल्यानंतर आपण त्यांना सांगतो की तुम्ही असं असं आंबा पिकवा. बरोबर आहे. तर कच्ची पेटी दिल्यानंतर कच्च्या आंब्यामध्ये कळून येत नाही, कोणती मशीन पण नाही सांगू शकत अच्छा. की कच्च्या आंब्यामध्ये आतमध्ये खराब आहे की नाही. तो सेमी राईप झाल्यावरच कळतो. हातात पकडून, हातात असं पकडलं ना, सेमी राईप झाल्यावरच कळतो की आतमध्ये खराब आहे की नाही. अच्छा. कच्च्यामध्ये कळून येत नाही. तर कच्च्यामध्ये आपण पेटी दिल्यानंतर 3-4 आंबे खराब जाण्याचे चान्सेस असतात. कधी कधी नाही पण असतात, कधी कधी असतात पण. आपल्याला जेवढं पॉसिबल होईल तेवढं आपण शॉर्टिंग करून देतो 100%. बरोबर आहे. आणि मग कच्चे आंबे त्यांना दिल्यानंतर, पिकवल्यानंतर ते खातात आणि खुश होतात. माझे मोस्टली रिपीटेड कस्टमर आहेत, भरपूर रिपीटेड कस्टमर आहेत. आणि दुसरा माझा मेन बिझनेस मी हॉटेलला सप्लाय करतो. अच्छा. हॉटेलमध्ये सप्लाय कर. मेन बिझनेस माझा हॉटेल सप्लाय. अच्छा. आणि कॅफेज आहेत, वेगवेगळे ज्यूस शॉप आहेत, त्यांना मी सप्लाय करून देतो. त्यांचा माल मी चेंबर मध्ये पिकवतो. अच्छा. त्यांना रेडी आंबे लागतात. आता हे बघताय तुम्ही, हे सगळं आंबरससाठी काढलेला आंबा आहे. अच्छा. यांना असा सगळा रेडी आंबा लागतो. अच्छा. तर हा आंबा मी चेंबर मध्ये पिकवतो. चेंबर मध्ये आपण ते गॅसची प्रोसेस असते ती होते आणि मग तो आंबा आपण चेंबर मध्ये पिकून त्यांना देतो रेडी. पण जर आपण चेंबर मध्ये पिकवतो तर चवीत का फरक जाणवतो? काही फरक नाही जाणवत. काय जाणवत नाही? एकदम गोड. त्याच्यावर केमिकल फवारणी वगैरे आपण काहीच नाही, केमिकल वगैरे काहीच होत नाही. अच्छा. म्हणजे साधारणपणे तुझे जे मेन टार्गेट ऑडियन्स आहे ते हॉटेलवाले आहेत. हॉटेल, कॅफेज. आता मला जेव्हा तू देतोस तर तू होम डिलिव्हरी करतोस? तर आपण मुंबई, नवी मुंबई, ठाणे विदिन डे डिलिव्हरी करतो. म्हणजे तुमच्या डिलिव्हरीचं काय एमओक्यू असतं? मिनिमम क्वांटिटी पाहिजे की तुम्ही असं एका पेटीवर पण करता? मिनिमम क्वांटिटी म्हणजे आपण 1 पेटी डिलिव्हर करतो. एक एक पेटी पण पेटी करता? 4 डझनची असेल, अच्छा. 5 डझनची असेल, 6 डझनची असेल, पेटी डिलिव्हर करतो. आणि रेट्स काय कॉम्पिटेटिव्ह रेट्स आहेत? रेट्स आपले होलसेल रेट आहेत. अच्छा. हा, कम्प्लीट होलसेल रेट असतात आपले. आणि त्यात आपण त्या होलसेल रेटमध्ये आपण शॉर्टिंग पण करून देतो. अच्छा. हा, कम्प्लीट. आंबे खराब मला ह्या वर्षी तरी कंप्लेंट नाही आल्या. आपण पेटी पूर्ण शॉर्ट करून देतो. इकडे जेवढे खराब असेल तेवढे साईडला काढून देतो होलसेल रेटमध्ये. आणि मुंबई, नवी मुंबई, ठाणेमध्ये विदिन डे डिलिव्हरी करतो. बाकी आपण बँगलोर, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, गुजरात, तिकडून पुढे राजस्थान, जयपूर, दिल्ली ट्रेन आणि बसने डिलिव्हरी करतो. दादा, थँक्यू सो मच एवढी चांगली इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल. मित्रांनो, माझं तुम्हाला निवेदन आहे की तुम्ही जर समजा कुठून दुसरीकडून आंबे घेत असाल तर यावेळी एक चान्स आपल्या दादाला द्या. इथून आंबे घेऊन बघा आणि खरंच तो फरक जाणवेल. कारण मी आज कित्येक वर्षाला यांच्याकडून आंबे घेतोय तर माझ्या मनात होतंच की एकदा हा व्हिडिओ करावा. कारण बघा मित्रांनो, आपण फक्त नेगेटिव्ह साईड बघतो, जिथे केमिकल फवारणी मारली, हे मारलंय, ते मारलंय. पण काही लोक असे आहेत जे खरंच आपल्या व्यवसायाशी इमानी आहेत, तर त्यांना प्रतिसाद देणं हे माझं काम होतं. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.